लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंवर पत्ते भिरकावल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त. छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंच्या मारहाण प्रकरणावर माफी मागत भेट घेणार असल्याची माहिती. मी रमी खेळतच नव्हतो. मोबाईलवरती आलेली लिंक स्किप करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामीचा डाव. कृषी मंत्री कोकाटेंचा व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण. पुण्यातल्या सारथी संस्थेला गेल्या 2 महिन्यांपासून व्यवस्थापक संचालकच नाही. राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही. सारथीचा कारभार रामभरोसे. छत्रपती संभाजीनगरमधील खंबाट वस्तीतील 3 बालकांना लुळेपणा आल्याप्रकरणी आज येणार अहवाल. धक्कादायक प्रकारानंतर 480 जणांची आरोग्य पथकाकडून तपासणी. अहवालात काय निष्कर्ष निघणार याकडे लक्ष. मुंबईसह पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी. अंधेरी सबवे पाण्याखाली 2 ते 3 फुटांपर्यंत रस्त्यावरती पाणी. मुंबईकरांचे मोठे हाल. वसई आणि विरारला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी. नाशिकमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांचं एका पुरुषाला अटक. दास नावाच्या व्यक्तीकडून बनावट कागदपत्र तयार करून दिल्याचं उघड. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. गाड्या आणि बंगले असणाऱ्यांसाठी लाडकी बहीण योजना नाही. ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही. गाडी बंगले असणाऱ्यांनी योजनेतनं माघार घ्यावी. छगन भुजबळ यांचा इशारा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 17 महत्त्वाची विधेयकं होणार सादर. ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टेरिफ या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. आणि पंतप्रधान मोदी येत्या बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीव्सच्या दौऱ्यावर. 4 दिवसीय दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासंदर्भात महत्त्वाचा दौरा.